नॉर्मल रिॲक्शन सर नॉन कॉन्टॅक्ट सुरू झालं. हा पण रिव्हिजन थोडीशी बघूया आपण. कॉन्टॅक्ट मध्ये काय काय बघितलेलं, नॉर्मल रिॲक्शन ही नेहमी परपेंडिक्युलर असते सरफेसला, बरोबर. हो. Yes. त्यानंतर फ्रिक्शन कसं असतं, नेहमी फ्रिक्शन सरफेसला पॅरलल. पॅरलल. ओके. पॅरलल असतं. आता पॅरलल कुठं असू शकतं, लेफ्टला राईटला कुठेही असू शकतं. कसंही हो. असू शकतं ते ऑपोजिट टू फोर्स. अपोजिट टू फोर्स असं नाही, पण अपोजिट टू पॉसिबल मोशन. समजा तो ब्लॉक राईटला जाणार असेल तर लेफ्टला फ्रिक्शन लागेल, जर लेफ्टला जाणार असेल तर राईटला फ्रिक्शन लागेल, अपोज करेल ते, बरोबर का रे? ओके. हो. तुम्हाला फ्रिक्शन शिकवताना सांगेन की अपोज कशाला करतात, ते नुसतं मोशनला नाही करत. एक वेगळी कन्सेप्ट आहे, विल लुक ओव्हर इट, डोंट वरी. टेन्शन. हां अशी कुठली केस असते की जेव्हा फ्रिक्शन आणि फोर्स दोन्ही एका डायरेक्शन मध्येच वर्क असतं की, करतो? भरपूर असतात. ब्लॉकवर ब्लॉक ठेवलाय वगैरे, आपण फ्रिक्शन मध्ये बघूया ते. ठीक आहे. त्यानंतर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस कुठले बघितले आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि बाकीचं आता सध्या हो. आपल्याला गरज नाहीये. आले का लक्षात? हो सर. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स वगैरे हे ग्रॅव्हिटेशन सारखंच असतं ते तो चॅप्टर ज्यावेळी आपण शिकत असेल स्पेसिफिकली, त्यावेळी आपण बघूया ते फोर्सेस कसे ऍक्ट करतात, काय करतात. ठीक आहे. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये ग्रॅव्हिटीचं सगळ्यांना क्लिअर आहे ना? याचं मुंडकं वर हो. आहे. हो. त्यानंतर अजून काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेली आपण. हा, टेन्शनची डायरेक्शन काय म्हणलेली, जिथं कनेक्ट केलाय तिथून लांब, बरोबर का? हो. हो सर. ओके. जिथं कनेक्ट केलाय तिथून लांब असला पाहिजे, आणि दोरीच्या बाजूला असला पाहिजे. दोरी जिकडं आहे तिकडं असला पाहिजे. लांब म्हणजे आता इथं कनेक्ट केलाय, तू खाली पण येऊ शकतो, वर पण येऊ शकतो, पण जिकडं दोरी आहे तिकडं फोर्स लागला पाहिजे. हे डायरेक्शन लक्षात ठेवा तुम्ही. हे कळलं ना सगळ्यांना? ओके. हो सर. टाइप्स ऑफ फोर्सेसवर कमांड आली आहे का सगळ्यांची, कळतोय तुम्हाला? बेसिक. ओके. हो. चलो प्रॅक्टिस लिहा. पार्थ आलास काय? हो सर. झोपलेलास काय? नाही सर, ऍक्च्युली मी माझ्या पीसी वरनं जॉईन होत होतो, पण जेव्हा जॉईन झालो ते माऊस बंद पडला होता. अरे काहीच नाही कळालं तू काय म्हणलास ते. ठीक आहे, असं दे वगैरे. प्रॅक्टिस. चलो एकदम बेसिक पासून जाऊया आपण. आणि ज्या मी फ्री बॉडी डायग्राम घेतोय ते प्रॉपरली तुमच्याकडे लिहून घ्या. म्हणजे डायग्राम काय भारी आले पाहिजे असं नाही, पण तुम्ही ट्राय करायचं सगळ्यांनी, कारण इमॅजिनेशनची कन्सेप्ट आहे इथं. काय तुम्हाला खूप भारी फिजिक्स माहीत असायला पाहिजे असं काय नाही, तुमचं कॉमन सेन्स आणि इमॅजिनेशन वापरायचं फक्त, दॅट्स ऑल. ठीक आहे. चलो पहिलं एक्झाम्पल. समजा एक ब्लॉक आहे, त्याला जमिनीवर ठेवला आहे समजा. आता मी तुम्हाला थोडेसे ट्रायआउट करून दाखवतो. आता ही एकदम छोटी सिस्टम आहे. ह्या सिस्टममध्ये काय काय आहे, जमीन आहे, ग्राउंड आहे, आणि हा ब्लॉक आहे. मी जर तुम्हाला एफबीडी काढायला लावली, इथं किती सरफेसेस एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये तरी? सर 2. सर 2 सरफेस. किंवा मी असं म्हणू शकतो का, इथं सरफेस कॉन्टॅक्टची एक पेअर बनली आहे. कॅन आय से दिस? हो. ओके. हो. जिथं कॉन्टॅक्ट येणार तिथं कॉन्टॅक्ट फोर्स लागणार का नाही? येस ऑर नो? हो. मग मी तर काय म्हणतो, हा स्मूथ आहे. आता सध्या फ्रिक्शन मध्ये घुसायचं नाही आपण, बेसिक समजून घ्या अगोदर. स्मूथ असेल तर इथं कॉन्टॅक्टचा एकच फोर्स लागतो, कुठला? नॉर्मल रिॲक्शन. आले का लक्षात? हो. आणि सरफेस कसा आहे, होरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, कसा आहे सरफेस? हॉरिझॉन्टल. मग त्याला परपेंडिक्युलर असेल की नाही नॉर्मल रिॲक्शन? यस. हो. नॉर्मल रिॲक्शन ही ऍक्शन रिॲक्शन पेअर मध्ये लागते. म्हणजे काय होतं बघा, मी जर या ब्लॉकची इथं डायग्राम ह्याला सेपरेट केला समजा, ह्याच्यावर जर मला दाखवाय असेल, हा ब्लॉक ह्याला खाली दाबायला बघतोय ग्राउंडला, ग्राउंडची जर तेवढी लायकी नसती तर हे त्याला फाडून आत गेला असता तो. आले का लक्षात? हो सर. पण त्याची तेवढी आहे लायकी, त्यामुळे तो काय करतोय, त्याला अपोज करतोय. ठीक आहे, ओके, समजून घ्या. ओके. त्यामुळं इथं जर मी दोघांचं सेपरेट हे केलं, समजा डायग्राम काढली, हा ग्राउंड आहे आणि हा ब्लॉक आहे, तर हा ग्राउंडवर काय करतोय, ऍक्शन लावतोय, आणि त्याच्यामुळं ग्राउंड त्याच्यावर काय लावतोय, रिॲक्शन लावतोय. आता का लक्षात? मी एकदम सेंटरला दाखवतोय फोर्सेस, तुम्ही कुठेही दाखवले चालतील, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आले सगळ्यांना? हो सर. म्हणजे तुम्ही जिथं सरफेस कॉन्टॅक्ट असेल तिथे एक नेहमी असं बनवाल काहीतरी. हे काय दाखवतंय, एकाच बॉडीवर दोन्ही लागलेले नाही आहेत, पण पेअर मध्ये लागलेत. मग हे वर लागले ती नॉर्मल रिॲक्शन आहे, ही ऍक्शन असते, पण ह्याला सुद्धा आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणून, मॅग्निट्यूड कन्फ्युज न होण्यासाठी. आले का लक्षात सगळ्यांना? 100%? हो सर. हो. ओके. त्यानंतर आता ग्राउंडचं, आपल्याला ग्राउंडशी मतलब नसतो मोस्ट ऑफ द टाइम्स. काय ग्राउंडचा स्टडी करून काय करणार आहे तुम्ही? ग्राउंडचा मास केवढा आहे, या त्याला काय इफेक्ट होणार आहे का तेवढा? नाही. त्यामुळे नो नीड. ह्याचे ड्रॉ कराय
म्हणजे जर करायला सांगितले तर करू शकतो आम्ही, काय प्रॉब्लेम नाही. याचं स्वतःचं वेट वगैरे भरपूर गोष्टी आहेत त्याचं काही नाही. ते ग्रॅव्हिटेशन मध्ये बघू आपण, अर्थवर कसे फोर्सेस लागतात काय लागतं. पण इथं आता सध्या आपण इंटरेस्टेड कशात आहे, या ब्लॉकमध्ये इंटरेस्टेड आहे ना, येस ऑर नो? हो. ओके. मग ह्या ब्लॉकवर अजून कुठला फोर्स लागत असेल सांगा. सर ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशन. येस. ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटीचा फोर्स म्हणजे त्याचं वेट असतं विच इज इक्वल टू mg. mg. ओके. टेन्शन लागण्याचे काय चान्सेस आहेत का तिथं? नाही. फ्रिक्शन लागण्याचे काय चान्सेस आहेत का? नाही. कारण स्मूथ तर म्हटलंय. एअर रेझिस्टन्स. ओके. एअर रेझिस्टन्स कधी, एअर रेझिस्टन्स म्हणजे तू इकडून हवा जाते ते म्हणतोयस का असं? हा. पण त्याला निग्लेक्ट करूया आपण, ते थोडेसे नॉन कन्झर्व, म्हणजे आता नॉन कन्झर्वेटिव्ह तुम्हाला माहित नाही, मी वर्क पॉवर एनर्जी मध्ये शिकवेन. आता सध्या बेसिक समजून घ्या, आपण त्या फोर्सेसना निग्लेक्ट करतोय छोटे छोटे, कारण त्याच्यामुळे काही मोशन पॉसिबल नाही ना याचं. हवा आली हो. एकदमच जोरात, इथून कोणतरी पाण्याची जेट सोडली असेल समजा, अशी जोरात पाण्याच्यावर मारलं जातंय, मग आपल्याला हा फोर्स कॅल्क्युलेट करावा लागेल. हा फ्लुइड फोर्स म्हणतात, याचा फॉर्म्युला ρe v² असतो. आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये बघूया, डोंट वरी. बाकी बेसिक कळालं सगळ्यांना यातलं 100%? हो. ओके. आता व्हिज्युअलाइज करण्यासाठी ही फ्री बॉडी डायग्राम, पण ऍक्च्युअल फ्री बॉडी डायग्राम अशी काढायची असते. त्या मासला एक पॉईंट समजायचा असतो, त्याच्यावर कुठले कुठले फोर्स आहेत, mg खाली लागतोय आणि नॉर्मल रिॲक्शन वर लागते. मला सांगा, ही नॉर्मल रिॲक्शन आणि mg ऍक्शन रिॲक्शन आहेत का? हो. ऍक्शन हो, रिॲक्शन एकाच बॉडीवर लागतात का? नाही सर, नाही आहेत. म्हणलेलं की नाही तुम्ही? नाही चुकणार आहात. हजार सर वेळा तेच चुकणार. म्हणून मी विचार केला. आले का लक्षात? ऍक्शन बघा, ही ऍक्शन ही रिॲक्शन आहे. अरे कळतंय का तुम्हाला? हो. सर. हे हो, सर. लकीली दोघं सेम आलेत. अरे कळलंय का? हो. ओके. त्यामुळे इथं आपण काय म्हणणार, हा ब्लॉक वर हो, खाली सर. नाचत नाहीये. दॅट्स ऑल. n इज इक्वल टू mg. मी एवढ्या स्लोली का घेतलं, कारण तुमच्या पुढच्या एफबीडी तुम्हाला स्वतः करायला जमतील, काय अडचण नाही. आय विल हेल्प यू, डोंट वरी. पण सगळ्यांना पूर्ण कुंडली कळाली फ्री बॉडी डायग्रामची. हो. फ्री बॉडी डायग्राम इथंपर्यंत असते, इथंपर्यंत. त्याचा अनालिसिस करायचा का नाही करायचा ही आपली चॉईस आहे. आता इथं मला करायला सोपा वाटला म्हणून मी केला. आलंय का लक्षात तुम्हाला? तुम्हाला जर मी फ्री बॉडी डायग्राम काढा म्हटलं तर एवढंच काढायचं. आलंय का लक्षात तुम्हाला? ओके. यातलं दोन्ही करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे आता सध्या. ठीक आहे. आणि ह्याच्यावर काय असले क्वेश्चन येत नाही जेईला की फ्री बॉडी डायग्राम काढा 4 मार्क घ्या, एवढं गरीब नसतं ते. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही कशीही ड्रॉ करा, तुम्हाला जशी आवडते. तुम्हाला पॉईंट न काढायला आवडतं असले असं काढा, मासला घेऊन काढायला तशी काढा, डोंट वरी. यू कॅन हॅव युअर ओन मेथड, डोंट वरी. लक्षात आले सगळ्यांना? हो. ओके. अजून एक घेऊया काय आपण. समजा हे ग्राउंड आहे, हे ग्राउंडवर एक ब्लॉक ठेवलाय समजा असा, ह्याचा मास m1 आहे आणि त्याच्यावर अजून एक ब्लॉक ठेवलाय समजा m2. ठीक आहे. इथं किती सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे किती पेअर्स आहेत सरफेसेसच्या? 2 पेअर्स आहेत ना, इथे एक आणि इथे एक आहे. हो. अरे बोला. हो. मग नॉर्मल रिॲक्शन किती लागणार? दोन ठिकाणी लागतील की नाही? हो. ओके. मग आता इथे एकच होती म्हणून मी n घेतलं. इथं काय घेणार मी, याला n1 घेतो आणि याला n2 घेतो. सगळ्यांना समजलंय खरंच? हो. ओके. मग जर तुम्हाला विचारलं m2 ची एफबीडी काढा, m2 ची, आता तुम्ही ब्लॉक असं चौकोन काढून करू शकता किंवा पॉईंट घेऊन. मला पॉईंट घेऊन आवडतं म्हणजे मी त्याप्रमाणे करतो. ह्या m2 वर पहिला सगळ्यात फोर्स कुठला? फोर्स m2g. कळते का तुम्हाला हे? हो सर. ओके. आणि ह्या m1 ला खाली ढकलत असणार आहे म्हणून m1 त्याला रिॲक्शन देतो n2, ती वरच्या बाजूला लागणार. कळलंय कसं? n1 सॉरी. हे कळलंय का सगळ्यांना? हो सर. ओके. अजून कुठला फोर्स लागेल का m2 वर? ग्राउंडचा सर डायरेक्ट ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी दाखवला. ग्राउंडचा डायरेक्ट लागलाय का त्याच्यावर? नाही. त्यामुळे त्याला दाखवायचं नाही. मी फ्री बॉडी डायग्रामचं डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय बघा. इमिडिएट फोर्सेस, त्याच्यावर लगेच लागलेले फोर्सेस कुठले कुठले? ग्राउंडनं डायरेक्ट फोर्स लावलाय का त्याच्यावर? इनडायरेक्ट लावलाय ना? इनडायरेक्ट लावलाय, डायरेक्ट लावलेलं नाही. कळलं? त्यानंतर मी जर m1 ची एफबीडी काढायला बघितली. सर नाही, हा, मी m1 बद्दल बोलत होतो. म्हणजे म्हणजे m2 नी खालती दिलेला फोर्स आणि m1 ग्राउंड नी वरती दिलेला फोर्स इक्वल असेल? नाही असं नसतं. तू हे म्हणतोयस का? नाही, पहिल्यांदा एफबीडी काढू, नंतर आपण बघू कुठले फोर्स सेम असतील काय असतील ते. त्यासाठी आपण एफबीडी काढायचं असतं, असं कन्फ्युजन होतं त्यामुळं. आलं की लक्षात? ओके. आता हा m2 आहे, m2चा फोर्स काय असणार आहे? सगळ्यात पहिला फोर्स कुठला दाखवायचा? नाही, m1 आहे नाही का? त्यामुळे त्याला काय म्हणणार? m1g.
हे कळलं जी. का तुम्हाला? हो हो आता ही जी N1 ऍक्शन लागली होती त्याची रिॲक्शन इकडे लागेल की नाही, ऍड होईल की नाही याच्यामध्ये? हो ही तुम्ही असे दाखवू हो सर शकता किंवा इथं असं म्हणू शकता N1. दोन्ही दोन्ही करू शकता तुम्ही. तुम्हाला कुठली बरी वाटते ते बघा. अरे कळलंय का तुम्हाला खरंच? हो हो ओके. हो सर. त्यानंतर आता हा M1 जो आहे त्याचं स्वतःचं वेट दाखवलं, M2 न लावलेली रिॲक्शन दाखवली मी. त्यानंतर M1 ला ग्राउंड सुद्धा ढकलतं की नाही रे M2 न? हो हे लक्षात आलं का हो सगळ्यांना? सांगा मला. हो हो अजून कुठला फोर्स पॉसिबल हो आहे सर त्याच्यावर? बघा भाऊ, इमॅजिन करा. तुमचे प्राण उडालेत बघून. सांगा मला, कळलंय का रे खरंच? सर हे कळालंय का? हो हो कळालं सर ते अजून अरे, कुठला वापस फोर्स पॉसिबल आहे का बघतो. ओके. हे बघा, ही ऍक्शन आहे त्याची ही रिॲक्शन आहे. ही ऍक्शन आहे ग्राउंडवर त्याची रिॲक्शन लागणार. तुम्हाला कळलंय का रे खरंच? ऍक्शन रिॲक्शन. हो सर पण मग MG आणि N1 ला सेम रिॲक्शन. सर मला हे दुसरं वालं वापस रिपीट करता? थांब ना, एक मिनिट, दुसरं रिपीट करतो. यश, हे ऍक्शन रिॲक्शन आहे. नाही मग तू असं का म्हणतो N1 आणि MG ला सेम रिॲक्शन? तो असं होय. म्हणू शकतोस इथं की हा ब्लॉक हलत नाहीये म्हणजे N1 इज इक्वल टू MG, असं म्हणायचं आहे का तुला? हो हा, मग हे करेक्ट सर आहे तेच मी मगाशी ना? विचारत ओके होते. ओके, ठीक आहे. पार्थ, हे बघ, हे जे M1 ब्लॉक आहे, ह्या M1 आणि M2 मध्ये एक नॉर्मल रिएक्शन आहे की नाही? ह्यांच्यात धक्का मारतोय की नाही? हे ह्याला धक्का देतोय, तो त्याला धक्का देतोय, बरोबर का? हा. ओके. हो सर. मग हे M1 ने M2 वर लावलेला फोर्स आहे आणि त्याची रिॲक्शन म्हणून M2 ने N1 वर लावलेला हा फोर्स आहे. कळलं का सांग मला? ही ऍक्शन आहे हा सर. हा हा आणि ही रिॲक्शन आहे. कळलं का सांग मला आता? हा सर, ते कळालं, फक्त ते M1G काय लिहिलंय ते नाही ते कळालं. त्याचं वेट लागणार का नाही खाली M1 चं? हा 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 सर. हा ओके सर. हे खरंच कळालंय? हो सर. हो कळालं. काय त्या? कळालं. ओके. मग आता ह्या पहिल्या केसमध्ये आपण N1 ची व्हॅल्यू काय आली रे? MG आली. ह्या दुसऱ्या केसमध्ये असं म्हणू शकतो का N2 ह्या दोघांना सुद्धा बॅलन्स करतोय, N1 प्लस M1G? येस ऑर नो? हो हो ओके. मग इथं N2 इज इक्वल टू N1 ची व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे आपल्याला किती आहे? M2G आहे. सो इथं काय आलं? M2G M2G प्लस M1G. म्हणजे या दोघांचं पण वेट हँडल करतो असं याचं कळतं की नाही रे ह्याच्यातनं? ओके. हो हो सर हँडलिंग बोथ वेट्स. तुम्हाला फील येतोय नेमकं काय आहे? हो हो ओके, ते इम्पॉर्टंट आहे. ठीक. चल, थोडीशी लेवल वाढवा आता. हो सर ओके, फक्त फ्री बॉडी डायग्राम काढून दाखवायचे मला. मी अजून टेन्शन वगैरे घुसलेलं नाहीये. मला तुम्हाला फक्त व्हिज्युअलाइज करून द्यायचं आहे. समजा इथं 3 ब्लॉक ठेवलेत एकमेकावर. ओके, ह्याला मी M1 म्हटलं, ह्याला M2 म्हटलं, ह्याला M3 म्हटलं. समजा ह्या M1 ची, M2 ची आणि M3 ची FBD काढून दाखवा रे मला. दिस इज M1, दिस इज M2, दिस इज M3. नॉर्मल रिॲक्शन तुमचं तुम्ही पकडा. आता इथं 2 होते म्हणून मी N1 N2 माझं मी पकडले, माझ्याप्रमाणे केलं. तुम्ही तुमच्या प्रकारे पकडू शकता. इथं मला फक्त सांगा किती सरफेसेसच्या पेअर्स आहेत? 3. 3. मग नॉर्मल रिॲक्शन पण 3 लागतील की नाही? N1 N2 N3. हो करा. हो सॉल्व दिस फास्ट. आणि ह्या आठवड्यातले लेक्चर चुकून सुद्धा मिस करू नका बरं का रे, कारण हे फ्री बॉडी डायग्राम इज अ फंडामेंटल थिंग टू एव्हरीथिंग. हे आलं की कुठलाही क्वेश्चन सुटू शकतो फिजिक्सचा. कुठला सुद्धा फोर्स मिस करू नका बरं का रे, त्याच्यावर लागत असेल असलेला. डोंट मिस एनिथिंग. एक कोण गायब झाला? सिद्धांत? नेटवर्क खूपच खराब आहे तिथलं. अभिषेक, सिद्धांतच्या तिथं राहतोस तू? हो आला.
सिद्धांत काय रे, नेटवर्क खराब आहे का तुला? तर मी आज थोडं इकडं आलोय, काय म्हणतात त्याला, आजीकडे आलोय. ओके ठीक. यार आय मिस 6th बी, माहिती आहे का? असं वाटतं परत एकदा फक्त 6th बी ला शिकवायचं मला, बाकी कुणाला नाही असं वाटतं मला मोस्टली. मला तर त्याने म्हटलं असतं खरंच ना, काय सर? सर यांना काय तुम्हाला शिकवायचं ते शिकवा असं जर म्हटलं असतं ना, मी तुम्हाला जेई ॲडव्हान्स पर्यंत शिकवलं असतं एका वर्षात. म्हणजे तुमची बॅच कंटिन्यू पाहिजे होती माझ्याकडे, मस्त मजा केली असते आपण. तर तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकायचं. नाही नाही, व्हॉट्सअपवर नको, तुम्ही करा फक्त. हे झालं का रे कुणाचं? माझं झालं सर. हे बघा, इथलं N1 तुम्ही काय नाव दिलं असेल ते दिलं असेल, मी इथलं N1 म्हणतो याला, ठीक आहे. इथल्या पेअरमध्ये N2 लागेल आणि इथल्या पेअरमध्ये N3 लागेल, बरोबर का? ओके. हो. हो सर. सगळ्यात पहिल्यांदा आपण या सगळ्यांचे वेट लिहूया, कारण वेट लागणार ना. हो. सर एक मिनिट, याच्या आधी फक्त मी हे तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. ए नाही नाही, मोबाईल लांब ठेवलाय मी तिथं, कारण नेटवर्क येत नाही, त्यामुळे असू दे. त्यात ह्या M1 वर N1 वरच्या बाजूला लागेल की नाही ते अशी? यस. हो सर. आणि ती इकडे लागणार रिॲक्शन. हे M2 वर N2 वरच्या बाजूला लागणार आणि त्याची हो. रिॲक्शन इकडे हो. लागणार. आणि ह्या हो. ग्राउंडची N3 वर लागणार. किती जणांचं करेक्ट आले रे? सर माझं आलंय. फंटॅस्टिक. बघा रे, कुठं काय चुकलं असेल वगैरे बघा यात. नाही सर. काय कळालं नाही का? जमलंय सर, आलंय. सर कळालं. ओके गुड. आले. मग याचा पुढचं ॲनालिसिस करणं न करणं आपल्या हातात आहे. मग N1 ची व्हॅल्यू M1 जी येते, N1 ची व्हॅल्यू M1 ची पुट केलं की N2 बघा, हा जो N2 आहे तो दोघांचं वेट हँडल करतो, M1G प्लस M2G, ठीक आहे. N3 बघा, या तिघांचं वेट हँडल करतो. अशा गोष्टी आहेत भरपूर, पण सध्या आपण त्या बेसिकमध्ये शिरत नाही. आपण FBD काढायला जमतात कधी बघतोय, सगळ्यांना जमते. आता मी किती जरी ब्लॉक दिले तुम्ही करू शकता काय? यस. 30 किलो असतं, ठीक आहे. तो कॉन्फिडन्स महत्वाचा असतो सगळ्यात जास्त, ठीक आहे. ओके चलो, हे ब्लॉक ऑन ब्लॉकची कन्सेप्ट बघितली आपण. हा थोडंसं हायर जाऊया आपण. काय सर एक मिनिट खाली घ्या किंवा सर एक मिनिट. सर हा, तुम्ही सर, एक मगाशी ते काय म्हणत होता फ्रिक्शन बद्दल? काय नाही म्हटलो बघा. फोर्थ कशाचं? फिजिक्सचं होतं काय? हो, काय होतं? तुम्ही म्हटलेला की म्हणजे फ्रिक्शन आणि मोशन सेम डायरेक्शन मध्ये लागतं. ते इथं नाही, ते आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे का, हा ब्लॉक आणि इथं ब्लॉक ठेवलाय समज, ठीक आहे, ग्राउंडवर, ठीक आहे. मी जर समज ह्याला असं ह्याला खेचलं समज असं फोर्सला, तर काय होतं, हा ब्लॉक, ह्या ब्लॉकवर फ्रिक्शन ह्या आणि ह्या दिशेला लागतं, हे दोन्ही सरफेसमुळे, आणि ह्या फ्रिक्शनची रिॲक्शन इकडे लागते. मग हा जो वरचा ब्लॉक ह्यासोबत मूव्ह होतो ते फ्रिक्शनमुळे होतो, ते ह्या दोघांची डायरेक्शन सेम असते. भरपूर किचकट गोष्टी आहेत, आपण त्यात घुसायचं नाही आता सध्या. सर मग इनर्शिया ऐक ना, रेस्टने ते खालती पडणार नाही. ऐक, आता नको म्हणून सांगतोय मी, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. लक्षात ठेव. ही दोरी आहे, ठीक आहे. मला सर तुम्हाला ब्लॉकची FBD काढायला सांगितली समजा, तर सगळ्यात पहिला फोर्स कुठला असणार याच्यावर? MG. बरोबर. आणि हम्म. ह्याला कोण धरून ठेवतंय? टेन्शन. दोरीतलं टेन्शन. मग टेन्शन कुठल्या दिशेला असतं? अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अलॉंग द रोप, म्हणजे वरच्या दिशेला असणार का नाही रे? ओके, टेन्शन. हे सगळ्यांना जमली का FBD? एव्हरीवन? हो. ओके. समजा मी तुम्हाला अजून एक दिली, समजा इथं असं एक मास आहे, हे M1 आहे समजा, इथे एक मास आहे, हे M2, ठीक आहे. ही वेगळी दोरी आहे, ही वेगळी दोरी आहे, आणि दोरी वेगळी असली की टेन्शन पण वेगळं असतं, लक्षात ठेवायचं. काय मग ह्यातलं टेन्शन समजा T1 असेल, ह्यातलं टेन्शन समजा T2 असेल. यांच्या आता फ्री बॉडी डायग्राम्स चेक करा थोडंसं. M1 ची जर FBD काढली मी, तर याच्यावर सगळ्यात पहिला फोर्स कुठला असणार? M1 जे असणार का नाही? हो. त्यानंतर हे दोरीतलं जे टेन्शन T1 डेव्हलप झाले, ते त्याला वरच्या दिशेला खेचेल की नाही? येस ऑर नो? हो. अरे पोरांनो बोला. यस. हो सर. त्यानंतर हे T2 जे असेल, अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अलॉंग दी रोप, म्हणजे खालच्या दिशेला असेल की नाही? हो. सर हा,
म्हणजे हा ओके. आले का लक्षात सगळ्यांना? विथ सर नाही रिस्पेक्ट कळलं मला. काय 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 परत एकदा बोल, काय म्हणलास? ए काय म्हणलास, मला ऐकू नाही आलं. सर मग मला एक डाऊट. हा सर मग M2 चं टेन्शन कुठं लागणार, कारण M1 चं टेन्शन कधी ठीक आहे. लागतं. आता सध्या आपण कोणाबद्दल बोलतोय? M1. हा मग M1 च क्लिअर आहे का सगळ्यांना? हो. M1 च क्लिअर आहे. आता M2 चं बघा. M2 ला जर बघितलं तुम्ही, ह्या M2 वर सगळ्यात पहिला फोर्स कुठला असणार आहे? M2G खालच्या दिशेला, बरोबर का? हो. ओके. आणि त्याला फक्त एका दोरीनं कनेक्ट केलं आणि त्याचं टेन्शन T2 आहे, मग ते वरच्या दिशेला लागणार नाही. हो. तुम्हाला कळलंय काय खरंच आहे? हो सर हो कळाले. सर. ओके, लिहून हो घ्या सर कळाले. पटकन. सर हा मग M1 चं आणि M2 चं टेन्शन एकामेकावर होते ना, म्हणजे M2 चं M1 वर हे होतं आणि M1 चं M2 वर होतं. मग ते ऍक्शन रिएक्शन सारखं वाटतं की नाही काहीतरी? हो. हा कॅन्सल करतील का ते? नाही. हा कारण दुसऱ्या दोन वेगवेगळ्या बॉडीजवर लागले, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कन्फ्युजिंग आहे बरं का रे थोडंसं. मग इथं मी असं लिहू शकतो का, T1 इज इक्वल टू M1G प्लस T2, आणि इथं असं लिहू शकतो का, T2 इज इक्वल टू M2G? बोला रे पोरांनो. हो. हो. हो T2 हो सर. म्हणजे M2G आहे. ते जर इथं पुट केलं समजा हे, तर हे काय येणार? M1G प्लस M2G. तुझी. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, ही जी दोरी आहे, इट इज हँडलिंग द वेट ऑफ बोथ दी ब्लॉक्स. सांगा मला. हो. हो. हो सर. ओके, लॉजिक न सांगायचं आहे. हँडलिंग हो सर. द वेट ऑफ बोथ दी ब्लॉक्स. शर्विल कळाले का रे? हो सर. ओके. मग हे तुम्हाला वरच्यासारखं दिसतंय की काय, ह्या ब्लॉक सारखं हे टेन्शन मधलं? हो. ओके. मी काय समजा सर? हे वरचे जे ब्लॉक्स होते, मी पहिल्यांदा एक ब्लॉक घेतला, दोन हा, ब्लॉक हो. घेतले, तीन ब्लॉक घेतले, त्यासारखं वाटतं की नाही काहीतरी? यस. हो. आता जर समजा मी 3 ब्लॉक दिले इथं, तुम्ही 3 टेन्शन गेलं की नाही? T1 T2 T3, यस और नो? हो. सर. हो. आलं लक्षात? ओके चलो. हे आता सर टेन्शन हे फॉर्म्युला लिहून घ्यायचे, नाही, फॉर्म्युले ते म्हणजे त्या रिस्पेक्ट. ओके, नाही काही. हे फॉर्म्युले नाही आहेत. तुम्ही पाठ नाही करायचं बरं का रे, काय सुद्धा. मेमरायझेशन इज अ क्राईम. हो हो. ठीक आहे, लॉजिक लक्षात ठेवायचे फक्त काय केलंय ते. हो सर. ओके, भारी शब्द आहे की नाही, फ्रेज आहे की नाही? मेमोरायझेशन इज अ क्राईम. हो. सर स्टेटेड बाय यू. स्टेटेड बाय यू नो. माझे फिजिक्सचे टीचर होते KP राघवन, केरळचे, त्यांनी सांगितलं होतं. या 7th. आता थोडंसं काय करायचं आपण, थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जायचं, थोडंसं, जास्त नाही. बघ आता इथून पुढे जास्त सर म्हणजे 6th ना. सर. 6th आहे. हे असू दे ना, लॉजिकवर लक्ष द्या रे तुम्ही, ऍडमिनिस्ट्रेशनवर लक्ष देऊ नका. ठीक आहे. बघ इथं समजा मी काय केलं, असा एक प्लेन घेतला समजा तिरका. ओके, हा अँगल थिटा बनवतो. बघा हा क्वेश्चन तुमची जॉमेट्री कशी किती चांगली आहे ते बघतो हा क्वेश्चन. ठीक आहे, मी पण तेच चेक करणार आहे तुम्हाला किती जॉमेट्री शिकलाय ना तुम्ही जरा जरा. हो सर. सर आता ठीक समजा आहे. इथे एक ब्लॉक ठेवला हो सर. असा तिरका ब्लॉक एक ठेवला. ओके, मला सांगा ह्या ब्लॉक मध्ये आणि हा जो तिरका ग्राउंड आहे, ओके, हे नको तुम्ही कन्फ्यूज व्हाल. हे ग्राउंड आता तिरका आहे समजा, मगाशी कसं होतं, आडवं होतं की नाही ग्राउंड? येस और नो? हो. हो. हेच ग्राउंड मी तिरकं केलंय समजा. ठीक आहे, असं. मला सांगा रे, ग्राउंड जर तिरका असेल, आता इथं सगळ्यात पहिली गोष्ट, ह्यात किती सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये एकच आहे की नाही? आहे की एकच नाही? आहे. ओके ठीक आहे. हो. ह्याला मी स्मूथ म्हटलं समजा, फ्रिक्शन मध्ये बघूया आपण काय. ह्याच्यावर नॉर्मल रिॲक्शन कुठं लागेल? वर लागेल, आडवी लागेल, कशी लागेल? सर खालीच सर, लागेल. नाही नाही सर वरती लागेल ना. सर वाचा. असं सर, आडवी सर, आडवी. ए वाच. सर आडवी लागेल ना. काय लागलं?
काय झालं शर्विल? नॉर्मल रिएक्शन वरतीच लागणार सर. तुम्ही हे वाचा रे, नॉर्मल रिएक्शनची डेफिनेशन वाचा. तर नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिक्युलर टू मोशन. सर मोशन. आडवीला लागणार अरे. सर. मोशन नाही परपेंडिक्युलर काय नॉर्मल रिएक्शन टू सरफेस. सरफेस कसा इथं आडवा आहे काय सरफेस? आडवी अबे नॉर्मल तुम्हाला कुणालाच नाही कळालं रे. नॉर्मल रिएक्शन अशी लागेल ना परपेंडिक्युलर सरफेसला. सर मी तेच म्हणत होतो. हो सर. ती आडवी आहे. हे आडवा आहे, सर हे उभा आहे, तिरकं कोण म्हणायचं? प्लेन साठी जे जरा थिटा तुम्ही ते असं आडवी असतं. सर अजून एकदा एक्सप्लेन करतो. सर, मी तेच म्हणत होते. तर तेच म्हणलेलं मी. अरे मग हे उभा आहे, उभी डायरेक्शन आहे. सांग मला, सर अजून तर एकदा मला explain शाळेत करा. चुकीचं शिकवलंय, मला उभं आडवं कळून झालं यातलं. असं काय काय सांग मला. असं जर उभं असतंय आणि असं झालं म्हणजे तिरकं असतंय, असं आहे का? तर तुम्ही 2 ऑप्शन्स दिलेला ना, उभी काढवी लागेल. मग आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा ना, तिरकं म्हणायचं. अबे यार. सर पण म्हणायचं होतं तेच. बरं ठीक आहे, असू दे. यश हे बघ, सरफेस असा आहे की नाही हा, मग ह्याला परपेंडिक्युलर कसं असतं? असं असतं परपेंडिक्युलर. हे परपेंडिक्युलर आहे, नाही. असं असतं की नाही? हो. हो आता कळालं का हो तुम्हाला? हो नाही सर. कळाले सगळ्यांना? कळलं. थोडं सर कळलं. मग ह्याचं मास आहे. मग आता अजून एक पण ते- नाही अजून एक बघूया काय आता. ह्याचं वेट कुठं लागत असेल? तर करेक्ट खाली सर, म्हणजे खाली, correct खाली. परफेक्ट खाली. परफेक्ट खाली. नाही सर, खाली खाली सर खाली. तिरकं खाली लागत नाही ना? perfect खाली. स्ट्रेट लाईन मध्ये. नाही, नाही, सर. स्ट्रेट लाईन मध्ये. आता एक्स्ट्रा केअर घेऊन सांगायला लागेल बरं. तिरकं एक्झॅक्ट खाली वगैरे. ठीक आहे. नॉर्मल रिएक्शन आता वर आहे. हिथं नॉर्मल रिएक्शन एमजी ला बॅलन्स करू शकते का रे अशी तिरकी म्हणल्यावर? नाही. 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 म्हणजे प्रत्येक वेळेला हे होतं का रे एन इज इक्वल टू एमजी असं? नाही. 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 सरफेस वर डिपेंड करतं का नाही ते? येस ऑर नो? हो. येस. आता सर अजून- म्हणजे इन्क्लिनेशन ना, काय ते? इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन करेक्ट. मग समजा हा असा एक लाईन ड्रॉ केली मी आणि अशी एक उभी लाईन ड्रॉ केली. हा अँगल किती असेल सांगा रे मला. बघू तुमची जॉमेट्री किती चांगली आहे. करा, हा अँगल किती असेल? काय सर क्वेश्चन? काय सर? बघा बघा बघा, हा अँगल थिटा आहे. मी इथे हो. कशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली अशी, आणि एक अशी नॉर्मल रिएक्शनच्या दिशेने लाईन ड्रॉ केली. तर हा अँगल किती असेल सांगा बघू रे. जिनियस कोण आहे तुमच्यात? थिटा. थिटा. मी तुम्हाला ऑप्शन देतो काय. थिटा, दुसरा ऑप्शन आहे 90 मायनस थिटा, सी 90 प्लस थिटा, आणि डी 180 मायनस थिटा. सांगा कुठला ऑप्शन? सर 90 मायनस थिटा. पहिल्यांदा थिटा का म्हटलं असतं? सर थिटा थिटा सर थिटा थिटा थिटा. थिटा येते पार्थ खरं? हो सर. चेक केलंयस काय खरंच? हो सर. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर आहे, याचं करेक्ट आन्सर आहे थिटा. काय असते? थिटा. अरे पोरांनो, आता हे तुम्ही स्वतः हे करा. मी आता शिकवत नाही बसणार हे थिटा कसं येत आहे. ठीक आहे? हे काय तर सर मी जरा डिस्कनेक्ट. डिस्कनेक्ट वगैरे काय नाही. हे बघ, हा थिटा असतो तर हा थिटा कसा असतो हा तुम्हाला होमवर्क आहे. कसा माहिती आहे असतो सर. सर माहितीये मी कॅल्क्युलेट केलं सर. ओके. आणि हे पाठ ठेवायचं बरं का रे, हे सगळं कळतंय का? ओके. हो. आता मी काय करतो आता, हा जो एमजी आहे त्याचे 2 कंपोनंट्स काढतो. आता तुम्हाला कंपोनंट्स आता आज आणि ओरडा खाताय बघा तुम्ही. बघूया काय. इकडे एक कंपोनंट काढायचं असं, आणि इकडे एक कंपोनंट काढायचं. काय परत कंपोनंट आठवताय ना सगळ्यांना? हो सर. हो सर. एमजी साइन थिटा. हा काय मार्क खाल्ले सर. हा काय असतो? थिटा आणि एमजी साइन थिटा. सर एमजी साइन थिटा. नाही हा इकडचा काय असतो? हा वाला. हा इकडचा सर वाय. साइन थिटा. वाय कॉम्पोनंट. अरे वाय कॉम्पोनंट वगैरे नाही. मला सांगा साइन थिटा कॉस थिटा मध्ये सांगा हे काय असतं? साइन. एम साइन थिटा. एम साइन तुम्हाला थिटा. नाही येत रे, तुम्हाला नाही येत हे अजून सुद्धा. अरे अँगलला चिटकून असतो तो काय असतो?
cos theta. अरे यार, आणि हा काय असणार? साइन साइन थीटा. साइन थिटा एम साइन थिटा. अगं तुम्ही काय, कळलंय का नाही कुणाला हे? खरंच सांगा. कळलं कळलं. कळलं. मग आता ब्लॉक जर मी समजा असा ठेवला असेल आणि त्याला म्हटलं घसर, कसा घसरेल तो? असा आत छेदून जाईल का असा तिरका घसरेल? साइन थिटाच्या इकडं. ह्याच्यामुळे साइन थिटा. हा घसरवणारा फोर्स आहे. दिस इज द फोर्स Which घसरवस. घसरवच नाही, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर स्लाइडिंग. लक्षात येते का रे पोरांनो हे खरंच? हो सर. सुरू झाले तुमचे, सांगा मला सगळ्यांना कळले काय? कळलं. कळलं. मग मी जर तुम्हाला नेक्स्ट टाइम विचारलं इन्क्लाइन प्लेनवर तो ब्लॉक कुठल्या फोर्समुळे घसरतो, तर ग्रॅव्हिटीमुळे घसरतो हे खरं आहे. पण ग्रॅव्हिटीच्या कुठल्या कंपोनंटमुळे रे? आले लक्षात म्हणजे नाही? संगीता. आणि ही हो, जी sir. नॉर्मल रिएक्शन आहे त्याला एमजी बॅलन्स करत नाही. कोण बॅलन्स करतं? एमजी कॉस्ट. mg cos theta. Cos theta. Yes. So normal हो. reaction is balanced by mg cos theta. कळलंय हो. सगळ्यांना हे? खरंच Yes sir. हो सर. ठीक. हे झालं की सर सांगा आमच्या मला. हा. स्कूलच्या फिजिक्सच्या बुकच्या फ्रंट पेजवर सेम हे डायग्राम दिलंय. हो फ्रंट सर. पेज हो तुमच्या स्कूलचं ग्राउंड पण दिले ना? हो. आहे का ग्राउंड? सर ते तेवढं मोठं नाही आहे सर. सर काहीच नाही आहे ना. सर सर, पोद्दार ते तर, म्हणून एक सांगतो होतं. सर एडिटिंग ओपली. ठीक आहे. हे झालं की सांगा मला. सर पुढे तर लॉन दिलंय. हम्म. हो. अरे पोरांनो, इचलकरंजी मध्ये आहे. हे फोटोशॉप केलंय. झालं की सांगा. दुसऱ्यांच्या शाळेतलं काय उपयोग आहे? स्क्रीन मधून बाहेर येईल बरं का अशी. सांगा मला हे झालं का सगळ्यांना? हो. नाही सर यायला लागलं. होलोग्राम. आवरा पटकन. अजून कसला देऊ रे तुम्हाला डायग्राम? ठीक आहे, अजून एक देतो क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे. स्लोली का घेतोय मी? कारण तुमचं ते हे वेळ झाला की रे. नाही नाही 7:30ला. हा नाही सर. अर्धा तास आहे सर. पर्यंत. एवढं काय संपलं म्हटलं मी लेक्चर 2 मिनिटं हँग झालं. ठीक आहे, हे झालं का रे? हे अनिश आवर लवकर. हो सर झालं. ओके चलो, अजून एक क्वेश्चन देतो काय तुम्हाला. आता हा क्वेश्चन आहे की नाही, ह्या क्वेश्चन नंतर मी तुम्हाला दुसरा क्वेश्चन देतो काय. हा क्वेश्चन जरा ट्राय आउट करा थोडासा. ठीक आहे. एक ग्राउंड आहे समजा असं, शाळेचं नव्हे, हे असं ग्राउंड आहे. ठीक आहे. आणि इथं असं हे सरफेस आहे समजा, हा सरफेस आहे प्युअर. ठीक आहे. इथे एक ब्लॉक ठेवलाय समजा असा, याचा मास मी M1 पकडतो आणि इकडे एक ब्लॉक आहे, तो लटकलाय. कशाला लटकलाय सांगतो, हवेत नाही आहे तो, अशी एक दोरी आहे. अप रोप इज पासिंग ओव्हर अ पुली म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? खरंच हो माहिती आहे. तुम्हीच सांगितलंय सर. तुम्हीच सांगितलंय. मध्ये कधी सांगितलं होतं? हो सर. होमी बाबाला. हा, सिम्पल मशीन. तुम्ही सिम्पल मशीन सगळ्यात केलं. हे असं येऊन असं, आणि ही पुली अशा हवेत थांबू शकत नाही ना, याला असं धरून ठेवतात कशांतरी. कळलं का? ही पुली खाली जात नाही. पुली ऍक्च्युली ही फिरत असते, पण याच्यात फिरल्यासारखं दाखवत नाही. फ्रिक्शन वगैरे सगळं इलिमिनेट करायचं आहे. ओके. हे स्मूथ आहे हा सरफेस, म्हणजे फ्रिक्शनचा काय संबंध आहे का रे? नाही सर. नाही. ठीक आहे. आता कॉमन सेन्स काय सांगतो तुम्हाला, काय होईल? सर M2 जो असतंय, खाली गेला नाही. तुझं mass असते. अरे हो, कळलं. सर हो. म्हणजे मास असते. टाइम संपला रे, टाइम संपला. ठीक आहे.
लक्ष द्या हे बघा. समजा हे 2 kg असेल आणि 3 kg असेल, तर कुठला ब्लॉक खाली जाईल आणि कुठला वर जाईल? सर तीन kg वाला खाली आणि 2 जाणार. kg वाला वर. ठीक आहे, दोन याला कोचा समजा वर मी 4 जाणार. kg म्हटलं, आता काय होईल? 4 kg वाला खाली जाणार. खाली जाणार. बरोबर, कळतंय का नाही बेसिकली? हो. ओके, इथं मला सांगा, हा 10 kg आणि हा 5 kg, काय होणार? तर 10 kg वाला खाली घेणार, आणि 5 kg वाला कुठे जाणार? वर जाणार का आडवा जाणार? तर आडवा आडवाच. ठीक आहे, हॉरिझॉन्टल आडवा. राईट साइड. मोशन कळते ना सगळ्यांना कसं आहे ते? Yes. हो सर. हो. समजा हा 5 kg असेल आणि हा 10 kg असेल, आता काय होणार? तर तर तिथं सर मुवमेंट नाही होणार. हे स्मूथ आहे, सांग. सर पुढे जाणार. 5 kg खाली जाणार तरी आणि सुद्धा हा 10 खाली kg जाणार, हा इकडे जाणार. का होतंय? हो. अबे ह्याचं वेट ऑलरेडी बॅलन्स केले नॉर्मल रिएक्शन. ग्रॅव्हिटी. याचा काही संबंध नाही ग्रॅव्हिटीचा एमोनच्या आता, कारण नॉर्मल रिएक्शन लागली तिथे बॅलन्स केले त्यांनी. जो काय फोर्स आहे तो खेचणारा फोर्स आहे. तुमच्या इमॅजिनेशन वर आहे तुमच्या हे सगळं. कळलंय का रे खरंच? हो सर. हो. सर यश, मागे नॉईज आहे रे. हे सगळ्यांना समजलंय खरंच 100%? हो. ओके, हो सर. ठीक आहे. आता बघा, मग हे कसं का असे नाही, घसरणारे फिक्स आहे. जर इथं स्मूथ नसेल, रफ असेल, तर मग एक वेळ आपल्याला बघायला पाहिजे ते कसं आहे काय. ठीक आहे, आता जर मी इथं M2 ची एफबीडी विचारली तुम्हाला, बघा M2 ची, तर सगळ्यात पहिला फोर्स कुठला असणार? ग्रॅव्हिटीच असणार, बरोबर का नाही? ग्रॅव्हिटीच्या खाली इथं हा टच मध्ये आहे का सरफेसच्या? नाही. नॉर्मल रिएक्शनचा काय संबंध आहे का इथं? नाही. तरी सुद्धा त्याला धरून ठेवला असेल समजा, किंवा आहे खेचणारा, कोण आहे बरं? टेन्शन. दोरीतलं काय सर? tension. सर ती पोली. दोरीचं टेन्शन. अरे बरोबर का? हो आले लक्षात सगळ्यांनी खरंच? हो सर. हो. ही एकच दोरी इकडे जातीये, ह्या सगळ्यांना जोडणारी एकच दोरी आहे. त्यामुळे इथं जी टेन्शन असतं तीच इथं असतं, लक्षात ठेवायचं काय? हो. हो. ओके, ह्या जर ब्लॉकला अजून एक दोरीनं कनेक्ट केलं असतं, तर ह्या दोरीत वेगळं टेन्शन असतं, ह्या दोरीत वेगळं टेन्शन असतं. कळलंय सगळ्यांना हे खरंच? हो सर. हो. आता बघा, ह्या M2 वर टेन्शन कुठल्या दिशेला लागणार आहे? अवे फ्रॉम द पॉइंट ऑफ जॉईनिंग अलॉंग द रोप, बरोबर का? वरती. हो. हो. म्हणजे कुठला वरती. वर लागणार. सगळ्यांना समजलंय खरंच आहे? येस. हो सर. आणि जर मी तुम्हाला हो, sir. M1 ची एफबीडी विचारली, M1 ची, आता बघा, M1 वर सगळ्यात पहिला फोर्स सांगा कुठला? MG नाही. ए लागणार हो सर. एलियन थोडं MG. कळलं का नाही? हो भले तो बॅलन्स झाला असू दे, पण लागतोय का नाही रे? येस. लागतो सर. हा टच मध्ये आहे का सरफेसच्या? आहे. हो. म्हणजे नॉर्मल रिएक्शन लागणार का नाही? हो हो लागणार. सर. ओके, कुठला लागणार? वरच्या दिशेला, आणि म्हणून तो ग्राउंडला खालच्या Particular. दिशेला ढकलणार. कळलंय का सगळ्यांना? हो सर. अजून एक कुठला फोर्स आहे त्याच्यावर? टेन्शन. 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 कुठल्या दिशेला? सर एक साइड इकडं. Away अलॉंग from the point पुलीच्या of साइड. contact, along the rope, म्हणजे राईट साइड लागलं का नाही? हो हो. हो. असं का होतंय रे? इथलं टेन्शन वरच्या दिशेला, इथलं टेन्शन इकडच्या दिशेला, का होतंय असं? सर कारण की रोपची डायरेक्शन वेगळी आहे. टेन्शन रूप तसं डायरेक्ट. रोपचं ही तर ते स्पेशालिटी, रोपची ही स्पेशालिटी आहे. रोप म्हणून वापरलं जातं, स्ट्रिंग वगैरे, कारण तुम्हाला पाहिजे तशी त्याला टेन्शनची डायरेक्शन ठेवली जाऊ शकते. आले का लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, हो. ठीक आहे. सर अगर मेटॅलिक स्ट्रिप ठेवली असते तर झालं. मेटॅलिक स्टेप ठेवली असती तर मग हा असंच असतं, बरोबर. सर ते स्प्रिंग सारखे ना? कशासारखं? स्प्रिंग सारखं. हा, स्प्रिंग सारखं. स्प्रिंग मध्ये आपण अजून गेलेलो नाहीये. हे बेसिक कळतंय का रे? येस. हो सर. सर ह्याच्यात डाऊट आहे सर. बोल की. सर अगर म्हणजे सर क्वेश्चन झाल्यावर सांगतो. झालं, एवढंच आहे. त्याचं अनालिसिस करत नाही मी. ओके, ठीक आहे. मग सर अगर ह्याच क्वेश्चन मध्ये अगर M2 त्या सरफेसला इन कॉन्टॅक्ट असतं तर? हा, मग सरफेसला जर तो कॉन्टॅक्ट मध्ये असता तर मग नॉर्मल रिएक्शन इकडे लागली असती. आले का लक्षात? हो. आले का? नॉर्मल रिएक्शन आडवी का लागली असती, कारण सरफेस उभा आहे इथं, पण टच मध्ये नाही आहे. हे सगळ्यांना समजलंय खरंच आहे एव्हरीवन? कळालं सर. ओके, आता थोडस बेसिक सांगा मला. हा M2 खाली जाणारच आहे, हे जर सरफेस स्मूथ असेल तर, आहे का नाही रे?
हो बघा दोन पॉसिबिलिटी आहेत. पॉसिबिलिटी काय आहे, हा एकतर रेस्ट मध्ये असेल म्हणजे फ्रिक्शननं त्याला थांबवून धरलं असेल, नाहीतर हा खाली जाणार. वर जाईल का रे असा? नाही 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 फ्रिक्शन इकडे लावून त्याला खेचतंय जादू असं होईल का रे? शक्य आहे का? नाही नाही. नाही नाही सर म्हणजे दोनच गोष्टी अगर ऐक ना दोनच गोष्टी आहेत, दोन पॉसिबिलिटी आहेत बघा. पॉसिबिलिटीज हे आपण लागलं त्याचं जरासं काय करू, अनालिसिस पण करू. पॉसिबिलिटीज काय काय आहेत? पहिलं M2 रेस्ट मध्ये असेल. रेस्ट मध्ये असण्याचं कारण काय असेल रे, ज्यावेळी T आणि MG दोघं एकमेकाला बॅलन्स करतील, बरोबर का नाही? बॅलन्स ओके. हो हो आणि M2 जर मोशन मध्ये असेल तर तो कुठल्या दिशेला असेल? मोशन मध्ये असेल तर खालच्या दिशेला असेल की नाही? डाऊन खालच्या दिशेला. म्हणजे त्या केसमध्ये M2G टेन्शनला ओव्हरकम करेल की नाही आणि खाली जाईल की नाही? अरे सांगा मला. हो हो बॅलन्स फोर्सेसला ऍक्सेलरेशन हो, झिरो असतं, हो. पण अनबॅलन्स फोर्सेसला नॉन झिरो असतं की नाही त्या केसमध्ये? हो. हे आपण मोशन इन कनेक्टेड बॉडीच्या लेक्चरला म्हणजे मे बी नेक्स्ट वीक मध्ये वगैरे स्टडी करूया. सगळ्यांनी इथं पण कळलंय का 100%? हो सर मग लास्ट ह्याच्यात आपण बघितलं की M2 हा रेस्ट मध्ये असला तर T इक्वल्स M2G होतं बरोबर आणि M2G अगर मोशन मध्ये असला तर M2G इज ग्रेटर दॅन T होतं. बरोबर. सर पण मग फर्स्टच सिच्युएशन असायला पाहिजे ना, कारण म्हणजे ते बॅलन्सच झालं दोन्ही, कारण T आणि MG बॅलन्सच झालं. समज मी इथे एक फुलपाखरू जोडलंय आणि इथे एक हत्ती जोडलाय, आता बॅलन्स होईल का ते? होईल का सांग की? नाही की नाही असतं. सर कुठं फुलपाखरू आणि कुठं M1च्या जागेला नाही फुलपाखरू जरा येतोय ऐसे बोल रही. आपण मांजर पकडूया M1च्या जागेला आणि इकडे चरवी M2च्या येईल. जागेला हत्ती पकडूया. आता सांग मला बॅलन्स होईल का ते? आणि बॅलन्स होत असतं नाही तर मग खूप भारी झालं असतं है ना? हे सांगा मला कळलंय का? हे व्हिज्युअलायझेशन झालं हा का सर सगळ्यांना? हत्ती मांजराचं नाही सर व्हिज्युअलाइज पण करतोय मग मी, हे व्हिज्युअलाइज झाले का सर पण सगळ्यांना? मग त्या सिच्युएशन मध्ये बॅलन्स कसं होणार? नाहीच होणार, म्हणून तर मी ही पॉसिबिलिटी दिली ना. अरे ही पॉसिबिलिटी असं का लिहिलंय मी इथं? दोन्ही मधलं आयदर एक तर हा दोन्ही शक्य नाही ना एकाच वेळेला. हो. मग रेस्ट मध्ये पण मोशन मध्ये पण आहे. अरे देव आहे थोडीच तो. कळलंय का सगळ्यांना? हो ओके. हो आता समजा अजून एक क्वेश्चन येतो, जेईला पडला होता हा क्वेश्चन पुलीचा. म्हणजे ही पुली आहे की नाही, इथं पुली हे हो. बघा, पुलीला इथं टेन्शन खाली लागतं आणि इथं टेन्शन इकडे लागतं. तुम्हाला कळलंय का रे कसं? हो. ओके. हे टेन्शन इकडे लागतं, हे टेन्शन इकडे लागतं आणि त्यामुळे त्यांचा रिझल्टंट इकडे लागतो. म्हणून आपल्याला इथं काय करावं लागतं, असं काहीतरी सपोर्ट द्यावा लागतो, डेंजर. सपोर्ट हो नाहीतर त्या टेन्शनच्या रिझल्टंटमुळे काय होऊ शकतं, ते इकडे तुम्ही खाली सिम्पली पडू सांगा, शकतं. मी जर हा सपोर्ट दिला नसता इथं, ही पुली इकडे पडली असती की नाही तिरकी अशी खाली? येस ऑर नो? हो हो हो. स्वतःच्या वेटमुळे असतीच, पण समजा तिचं वेट 0 असतं म्हटलं मी, आता शक्य नाही पण अजून करूया. एकदमच हलकी पुली असेल तर ती इकडे पडेल की नाही सगळ्यात पहिल्यांदा? का बरं? ह्या टेन्शन आणि ह्या टेन्शनच्या रिझल्टंटमुळे. टी रूट रिझल्ट हो अरे कळलं का तुम्हाला खरंच? हो ओके. अजून एक क्वेश्चन देऊ आता, येस हो सर करताय काय? सर एक मिनिट, हा मला एक डाऊट आहे. बोल. सर तुम्ही बोललेला ना की M2 अगर तिथं कॉन्टॅक्ट मध्ये असेल त्या भिंतीच्या हा तर ते नॉर्मल फोर्स देणार. बरोबर. M2 देणार का वॉल त्याला नॉर्मल फोर्स देणार? काय वॉल म्हणलेलं M2 तुम्ही? देणार आणि M2 वॉलला देणार. ऍक्शन रिएक्शन ना, एकच फोर्स कधी सुद्धा जनरेट होऊ शकत नाही जगात. ऍक्शन रिएक्शन मध्ये जनरेट होतात ते कायम. यश यश खरंच म्यूट हो, कारण नॉईज खूप येते मागचे. हा शर्विल आता बोल. सर M2 कुठे ऍक्शन देतो वॉलला? नाही ग्रॅव्हिटी आहे नाही काही आहे. काय म्हणतोयस तू नेमका? ए बघा बघ, थांब 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 एक मिनिट. तू असं म्हणतोयस ना की इथं जर हा वॉल असता असा, ठीक आहे, आणि यश नाही, अनिश अनिश जरा म्यूट हो रे. हा तुझ्या इथला नॉईज होतोय भाऊ. हे बघ, हा M2 आहे समज, ह्याला दोरीनं पण जोडलंय समज असं, काय ही वरची दोरी, ह्याची एफबीडी काढताना कसं काढणार आपण? M2 जी खालच्या दिशेला लागणार, असं टेन्शन वरच्या दिशेला लागणार, आणि इथं ऍक्शन रिएक्शन पेअर तयार होईल की नाही सरफेस कॉन्टॅक्टची? सांग मला येस ऑर नो? ओके. मग ती हो वॉल सर. ह्याला इकडे ढकलणार आणि हे M2 त्याला इकडे ढकलणार.
कळलं? सांग हे एकावरच दाखवू शकत नाही, वॉलवर लागणार ते. सांग मला, कळलंय काय? हो ओके. सर खरं Yes, ते sir. बॉल पोस्ट देते तिला. हा तर तो असंच म्हणतोय ना, मग तो ब्लॉक तिकडे का पळत नाही? नाही मग मी बोललो की ते फोर्स कसं देते, तिथं काय तर फोर्स द्यायला त्याला असायला पाहिजे, कुणी तर दाबलं किंवा ग्रॅव्हिटी असेल. अरे असं नसतं. हे बघ, सिम्पली मी जर तुला क्वेश्चन विचारला एक सिम्पल, थोडंसं व्हिज्युअलाइज कर काय मी आता काय म्हणतोय ते. हां चालेल यश, काय प्रॉब्लेम नाही. हे बघ, ही समज एक भिंत आहे काय अशी, ठीक आहे. इथं एक असा मी काय केलं, असा एक स्पियर आहे समज, असा जोडला याला, ठीक आहे, आणि सोडून दिला, काय होईल रे? ते तर ते भिंतीला धडकणार टक्कर त्याला. मारते. बरोबर, टक्कर मारणार, तो असा होईल की नाही असा शेवटी? सांग मला, हा जेईला हा. पण हो. क्वेश्चन आहे बरं का हा. मग ह्या केसमध्ये तो इकडे जायला बघतोय की नाही? हो हो ओके. आता जर तुझी दोरी झोका खात नसेल आणि समज ग्राउंड इथं असेल, तर यांच्यामध्ये एवढा कॉन्टॅक्ट नसणार आहे एकमेकाला देण्यासाठी. नॉर्मल रिॲक्शन असेल पण ती एकदम निग्लिजिबल असेल, कळतंय का? पण जर इकडून त्याला सोडून दिला मी, हो, समज ह्या इथं असं ब्लॉकला धरला आणि सोडून दिला, तर तो तिला जाऊन धक्का मारेल की नाही जोरात? हे सर नो? हो ओके. येस हिथं जी नॉर्मल रिॲक्शन होती यांच्यात, ही ग्रॅव्हिटीमुळे इंड्यूस झाली होती, आलंय का लक्षात? त्यामुळे ती जास्त हो. होती. हो इथं कसं आहे, इथं नॉर्मल रिॲक्शन आहे पण एकदम निग्लिजिबल आहे, समजते का बघ? नाहीतरी जास्त असेल तर तिकडे पळाला असता ना तो ब्लॉक, आलंय का लक्षात? हो सर. तुझं तुझं म्हणणं शर्विल मला कळलंय. तू काय म्हटलास, सर ग्रॅव्हिटी नाहीये मग नॉर्मल रिॲक्शन लागेल कशी? हे बघ, समज तू जर एखादा ब्लॉक इथं ठेवलास तर हा कम्प्लीट दाबतो याला खाली, पण जर हा ब्लॉक इथं असं सोडलास तर तो घसरतो की नाही खाली सरळ असं? हा हो ओके. सर. मग हे सरफेस जर एकदम क्लीन असे असतील तर मग यांच्यात कॉन्टॅक्ट एवढा होत नाही, कारण तो खालीच पडतो असा खाली, त्यामुळे तू नॉर्मल रिॲक्शन त्यावेळी झिरो म्हणू शकतोस. पण जर हा कम्प्लीट घसरत, ही जर भिंत अशी ओबडधोबड असेल तर त्याला घासत जाईल की नाही कम्प्लीट असा तो? येस ऑर नो? हो येस. ओके. मग त्याच्यामुळे फ्रिक्शन असणार, आणि फ्रिक्शन हे नॉर्मल रिॲक्शनवर डिपेंड करतं. हे फ्रिक्शनच्या चॅप्टरमध्ये बघूया आपण. सांग मला, बेसिक बेसिक आयडिया आली का तुला याच्याबद्दल? येस सर. ओके चालेल. सर मला एक डाऊट आहे. हां बोल बोल. सर आता तुम्ही ते पॉसिबिलिटीज सांगितल्या बघा, हम्म. जर तुम्ही फक्त M2 म्हटला, M1 चं काय होईल? M1 काय होईल? M1 सुद्धा रेस्ट मध्ये येईल किंवा हे होईल, मोशन मध्ये जाईल. हो सर. त्याच्या पॉसिबिलिटी बद्दल तू करू शकतोस ना, ह्याच्या पॉसिबिलिटी बद्दल सुद्धा डिस्कस करू शकतोस. इथं कसं असणार, हे बघ, M1 हा जर रेस्ट मध्ये राहिला तर का राहू शकतो रे? मागं फ्रिक्शन धरून ठेवलं तरच ना, सांग मला. हो हो मग ह्या केसमध्ये काय होणार, टेन्शन इज बॅलन्स्ड बाय फ्रिक्शन. पण जर फ्रिक्शन नसेलच तर टेन्शनला बॅलन्स करणार काय कोण? नाही. ओके. नाही. त्यामुळे तो तिकडे पळायला लागणार, आले का लक्षात? ह्या पॉसिबिलिटी जाईल. हो अरे सर कळलं मग की? एकच आहे ना? नाही एक नाही, फ्रिक्शन असेल तर नसेल तर, ह्या दोन पॉसिबिलिटी आहेत की. थोडासा हो. थोडासा विचार कर व्यवस्थित मी काय म्हटलंय त्याचा. ओके. नाही ह्या सिच्युएशन मध्ये म्हणजे स्मूथ सरफेस. हा स्मूथ सरफेस, हे बघा स्मूथ सरफेस जर म्हटलं असतो तर हेच आहे, हेच पॉसिबिलिटी आहे. हे होणारच नाही स्मूथ साठी, कारण फ्रिक्शन, हे बघ यार तुम्ही थोडासा ना कॉमन सेन्स वापरा. हे बघा लक्षात द्या व्यवस्थित, जर समजा हा स्मूथ असेल तर इथं अपोज करण्यासाठी फ्रिक्शन असेल का रे? नाही. टेन्शनला नाही. बॅलन्स करेल का? नाही. ओके. नाही. मग हा पुढं पळेल की नाही? हो. कुणामुळे पळतोय? ह्याच्यामुळे पळतोय, हा खाली पळेल. त्यामुळे हेच आहे इथं, जर फ्रिक्शन असतं, इफ फ्रिक्शन वर प्रेझेंट, तरची कंडिशन दिली मी. बघा खरंच कळलंय का तुम्हाला? हो सर. ओके. ओके ठीक आहे. हो सर. अजून एक देतो तुम्हाला क्वेश्चन. किती आहे रे हा? 7th 8th घ्या. 8. समजा एक ट्रायंगल आहे, आता म्हणजे प्राण उडणार आहेत हा क्वेश्चन बघून. मला बघायचं तुम्हाला किती कळालाय कन्सेप्ट. अशी एक इन्क्लाइन प्लेन होतो, हे दोन आहेत, हा समजा अल्फा आहे आणि हा समजा बीटा आहे. कळलंय तुम्हाला हे खरंच? हो इथे एक ब्लॉक आहे समजा, इथे एक, ह्याला समजा मी M1 म्हटलं आणि इथे एक ब्लॉक ठेवलाय समजा, मी याला M2 म्हटलं. ओके. आणि दोघांना मी दोरीनं जोडले. आता दोरी काय करते, एका पुलीवरून जाते, त्या पुलीला असं कनेक्ट करून ठेवलंय समजा.
खरंच तुम्हाला इमॅजिन झाले का हे? इमॅजिन झालंय सर. ओके. आता इथं पॉसिबिलिटीज काय काय आहेत बघा. पॉसिबिलिटी आहे की दोघं पण रेस्ट मध्ये असतील, किंवा M2 जास्त असेल तर इकडे जाईल, किंवा M1 जास्त असेल तर इकडे जाईल. हा सांगतो का तुम्हाला कॉमन सेन्स तुमचा? हो सर. हो. आता यांच्या FBD काढून दाखवा चला. M1 आणि M2 ची FBD पटकन बघू रे तुम्हाला किती कळाली कन्सेप्ट. आणि काही विचारू नका मला आता सध्या. तुम्ही ट्राय करा, तुमचं जरा क्रिएटिव्हिटी वापरा कुठेतरी. स्पून फिडिंग इज नॉट नेसेसरी राईट नाव. डू इट. आणि अशा टाईपचे क्वेश्चन केलेले आहेत आपण अगोदर, त्यांचा रेफरन्स घेऊ शकताय तुम्ही. इथं किती सर्फेसेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत रे? सर सेम तर एक मिनिट सर काढतो. एक मिनिट. सर्फेसेस किती कॉन्टॅक्ट मध्ये आहेत? 2 दोन. रिएक्शन किती लागतील? 2 दोन. 1 सर. तर पण रोप सेम आहे का? रोप सेम आहे, रोप सेमच आहे ना, तिकडे तिकडे गेली ती. सर झालंय सर काढून. झालंय व्यवस्थित बघ एकदा. तू गडबड खूप करतो, बघ व्यवस्थित. सर माझं M1 चं निघालं, M2 चं निघालं. माझं पण सर. करा रे, रडू नका तुम्ही, करा. म्हणजे एखादा बिझनेस वगैरे एस्टॅब्लिश केला तर रडतच ना काय, सर. हे झालं नाही, ते झालं नाही, हे झालं नाही, करायचं. हा. सर माझं झालंय. ओके. बघ माझं पण झालंय. रिचेक कर. तर झालं. मी इथं पटपट सर, माझं पण FBD झालं. काढतो. मला सांगा फक्त तुमच्या तशा आल्यात का. इथं मी पहिल्यांदा M1 ची FBD काढतो. ट्राय करायचं बरं का सगळ्यांनी. हो. ओके. समजा FBD ऑफ M1 तर M1G. N1. हो. तर तिथं MG cos थिटा. नाही सर तिथं टेन्शन T. टेन्शन हो. सर सेम निघाल्या. हो हो सर. सर हे तर आलं. MG सर, cos अशी थिटा तर चालली. MG sin थिटा. Yes. सगळ्यांचं सर आलंय का सेम नाही? निघाले. खरंच सर सेम हो सर नाही सर. झालंय. ग्रेट. सर MG सर. cos थिटा आणि MG sin थिटा पण पकडले सर मी. हा, त्याला आपण आता कंपाऊंड्स मध्ये हे करायचं. आता कंपाऊंड्स पण तुम्ही केले असेल, इट इज व्हेरी गुड. हे तर बघा, इथं तुमचं काय असणार, एक मिनिट, हे M1 इकडे आहे नाही का. हा, ह्याच्या इकडे काय असणार, M1G. आता अल्फा आहे त्यामुळे मी काय करणार, कॉस साइन अल्फा म्हणणार. इकडे एक घसरणारा फोर्स कोण असतो, साइन हो. असतो का कॉस. Sin आणि असतो. इकडे काय Sin. असणार आहे, M1G कॉस अल्फा. येस. हो. सर. ओके. इकडे बघ, त्यानंतर M2G ह्या दिशेला काय असणार, M2G साइन बीटा. साइन. आणि इकडे काय असणार, M2G. M2G सॉरी, M2G कॉस बीटा. M2G cos थिटा. जमलंय का रे सगळ्यांना? हो सर. हा अल्फा असणार आणि हा बीटा असणार. यश काय म्हणत होता तू? नाही क्लिअर झाला. ओके. आता बघा, थोडं पॉसिबिलिटी बद्दल डिस्कस करू आपण. हे FBD काढलं, वेल अँड गुड. आता थोडं पॉसिबिलिटी बद्दल डिस्कस करू. मी जर समजा तुम्हाला म्हटलं काय, आणि आता प्युअर क्रिएटिव्हिटी वापरायची बरं का तुमची. मी काय म्हणतो व्यवस्थित ऐका, व्यवस्थित. ठीक आहे. मी जर म्हटलं समजा की दोघं रेस्ट मध्ये आहेत. समजा पहिली पॉसिबिलिटी, ओके, बोथ आर ऍट रेस्ट. याचा अर्थ काय रे, सगळे फोर्सेस बॅलन्स झाले म्हणू शकतो नाही मी.
हो. मग M1 साठी हा टेन्शन आणि हा M1 जी साइन अल्फा सेम असतील की नाही? हो सर. हो. M2 साठी हे टेन्शन आणि हे M2 जी साइन बीटा सेम असतील की नाही? हो सर. तर हो. बघा, पॉसिबल जर मोशन झाले तर कसे होऊ शकतात? असं किंवा असं होऊ शकतं ना, थोडीच आत जाणार आहे ते, असं सांगा मला. हो सर. त्यामुळे तर N1 इज इक्वल टू M1 जी कॉस अल्फा आणि N2 इज इक्वल टू M2 जी कॉस अल्फा हे नेहमी सेम आहे. दिस इज ऑलवेज ट्रू. अरे कळते का तुम्हाला? मोशन होऊ दे कळालं. नाही होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, ते नेहमीच करेक्ट असणार आहे. कळलं का तुम्हाला? हे जर करेक्ट नसतं तर खाली पडला असता का नाही ते, किंवा हा खाली पडला असता का नाही? तुम्हाला नाही हो कळलं? सर. सगळ्यांना समजले खरंच? चालेल सर चालेल. ओके, ग्रेट. आता बघा, आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? जर मी म्हटलं M2 इज ग्रेटर दॅन M1, आता हे अल्फावर पण, हे अल्फा आणि बीटावर पण डिपेंड करतं, पण किंवा असंही म्हणतो, ही अशी अशी मोशन दाखवतो मी. हे ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते का? M2 खाली जातोय, M1 वर जातोय. हो. मग M2 खाली जातोय याचा अर्थ काय रे? M2 जी साइन बीटा इज ग्रेटर दॅन T, बरोबर का? हो. येस. आणि हो. M1 वर जातोय म्हणजे T इज ग्रेटर दॅन M1 जी साइन अल्फा. सांगा मला. हो सर. हो. जर तिसरी कंडिशन मी म्हटलं M1 खाली येतोय आणि M2 वर जातोय, तर ह्या केसमध्ये काय होणार? M1 खाली काय येतोय? ओके, कारण M1 Because इज ग्रेटर M1 दॅन is greater than T. tension. ओके, आणि M2 वर जातोय का बरं? बिकॉज नाव टेन्शन इज ग्रेटर दॅन M2 ची साइन. Is greater. सगळ्यांना तिन्ही पॉसिबिलिटीज 100% कळाल्या? पूर्ण? हो सर कळाले. ह्या सिच्युएशनची पूर्ण कुंडली कळाली तुम्हाला खरंच? हो सर. ओके, मी तुम्हाला काय करतो, एक वर्कशीट पाठवतो छोटीशी, त्यात फ्री बॉडी डायग्राम्स आहेत. तुम्हाला काय उद्या वेळ मिळेल काय? का लोड आहे सध्या स्कूलमध्ये? नाही सर. नाही सर. अरे सांगा बिंदास, आय एम युअर फ्रेंड. नाही सर. ठीक आहे, बघा मी तुम्हाला पाठवतो FBD. तुम्हाला जर सोडवायला जमली तर बघा ती. बघा त्यात मी हे ह्याच्यावरच दिलं, FBD ड्रॉ करण्यावरच दिलंय. उद्या आपण त्याच्यावर डिस्कस करू, चालेल का? येस. हो सर. हो सर. तुम्हाला जरा वाटतंय का रे फ्री बॉडी डायग्रामवर कमांड आल्यासारखी? हो सर. हो. ग्रेट ग्रेट ग्रेट. हो सर. चालेल मग, चलो, I will end this lecture now. Bye bye, take care. बाय सर. उद्या परत 7 वाजता लेक्चर असेल बरं का ते? हो सर. ओके, आज फक्त जरा लेट झालं, सॉरी. चलो. अरे पळा. बाय सर. बाय.